कोणी खऱ्या अर्थाने सुरू केला असेल, तो शेवटपर्यंत लढला असेल, तर ते केवळ आणि केवळ बहुजन नेते दलित हृदय सम्राट आदरणीय गाडे साहेबांनी लढलेला आहे. बघा मित्रांनो, आज या विद्यापीठाला जे सुवर्ण अक्षरामध्ये बाबासाहेबांचं जे नाव दिलेलं आहे, या नावासाठी या संघर्ष योद्ध्याने संघर्ष केलेला आहे, त्यांच्या परिवाराने संघर्ष केलेला आहे. याच महाराष्ट्रातल्या विविध संघर्ष आदरणीय गाडे साहेबांच्या तालमीत केलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे, त्यांच्या नेतृत्वात केलेला आहे. व आज हे जे नाव दिसतंय मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, या विद्यापीठाला नाव देण्यामध्ये या संघर्ष योद्ध्याचं खूप मोठं योगदान आहे, त्यांच्या परिवाराचं योगदान आहे, आई साहेबांचं योगदान आहे. व या संघर्ष योद्ध्याला आदरचा जयभीम करण्यासाठी, त्यांना शेवटचा सलाम करण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून असंख्य भीमसैनिक या ठिकाणी सामील झालेले आहे. त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, बाकीच्यांनी खाली उतरायचं आहे. या विद्यापीठाचे जे कुलगुरू साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी खाली उतरायचं आहे. बाकीच्यांनी खाली उतरा, फक्त परिवारातले सदस्य या ठिकाणी राहणार आहेत. बाकीच्यांनी खाली उतरा, बाकीच्यांनी खाली उतरा, खाली उतरा. कार्यकर्त्यांनी खाली उतरा. बहुजनांचे नेते आदरणीय गंगाधरजी गाडे साहेबांचे या ठिकाणी होणार आहे. मोठं व्यक्ती या ठिकाणी आदर झालेले आहे. गाडे साहेबांनी त्यांच्या संघर्षातून आज जो काही या ठिकाणी शहीद झालेल्या नामधार लढ्यांना हा शहीद स्तंभ उभारला होता, या शहीद स्तंभाला मानवंदना देण्यात येणार आहे. व गाडे साहेबांनाही मानवंदना या ठिकाणी बिलकुल सांगतात. आदरणीय पूज्य नासेक बनते या ठिकाणी त्रिश्रम पंचशील ग्रहण करत आहेत. सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं आहे. सर्वांनी हात जोडायचे आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवान बुद्ध भगवंतं अभिवादेमि स्वत. चला बाकीच्या खाली चला. या ठिकाणी हा जो जनसमुदाय जमलेला आहे, या जनसमुदाय अभिवादन करणार आहे गाडे साहेबांना. वरचे कार्यकर्ते आपण खाली व्हा. सर्व खाली यावे. सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, उस्मानपुरा नासिर विद्यालय येथे लाखोंनी जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मोठा आंदोलन आलेले आहे. लोहिया साहेब हे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. बाकीच्यांनी घालून गेला. पोलीस आयुक्त लोहिया साहेब या ठिकाणी आलेला आहे. साहेबांना जागा द्या. सिपी साहेब आलेले, जागा द्या. बाकीच्यांनी चला. मावशी पाया काढा. चला 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 भाऊ, चला सहकार्य करा. चला सहकार्य करा, सहकार्य करा. दामा भाऊ नवतुरे राहा, खाली घ्या. दामा भाऊ खाली घ्या. सीपी साहेबांनी होते. बाकीचे खाली चला, बाकीचे खाली चला. खाली उभा राहून आपण त्याला सलामी द्यायची आहे. चला हो नाना भाऊ, चला बाजूला या. इथे गाडे साहेबांना पुष्पचक्र पोलीस विभागाच्या वतीने अर्पण केले जात आहे. या संघर्ष योद्ध्याने अख्खं आयुष्य या विद्यापीठाला या सुवर्ण अक्षरात, मित्रांनो तुम्हाला जे बाबासाहेबांचं नाव दिसत आहे, हे फक्त आणि फक्त गाडे
साहेबांच्या मुळे दिसत आहे. त्यांनी त्यांच्या परिवाराने आपलं अख्खं आयुष्य या विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून या ठिकाणी खर्च केलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी सलामी होत आहे. सर्वांना विनंती आहे आपल्या जागेवर स्टेट उभा राहावं. सीपी साहेबांना विनंती आहे. सीपी साहेब त्याला सर्वांनी जागेवर उभं राहायचं. जय भीम, जय भीम, जय भीम असं म्हणायचं. हॅलो त्यामागे या संघर्ष योद्ध्याचा खूप मोठा इतिहास आहे. व त्यांच्या परिवारांनी त्यांचं आयुष्य अख्खं आयुष्य या नामांतराला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून खर्ची घातलेला आहे. त्यांचा खूप मोठा संघर्ष. सर्वांना विनंती आहे की ज्याला जसं जमेल या वाहनाने या संघर्ष रथाच्या मागे राहायचं आहे. व शेवटची श्रद्धांजली या मानवा संघर्ष योद्ध्याला आपण देत आहोत. मित्रांनो, प्रचंड संघर्ष करून काळे साहेबांनी या विद्यापीठाला नाव मिळवून दिलेलं आहे. काळे साहेब असतील, त्यांचा परिवार असतील, त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून खर्ची घातलेला आहे. यांचा जो संघर्ष आहे, त्यांचं जे योगदान आहे, त्यांनी या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या दीन दलित दुबळ्या कष्टकरी कामगार समाजाला या औरंगाबाद सारख्या शहराच्या ठिकाणी मोफत घरे वस्त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या संघर्ष योद्ध्याची अंतिम यात्रा अभिवादन रॅली या ठिकाणाहून निघालेली आहे.